इंदापूर तालुक्यातील मातब्बर नेते हर्षवर्धन पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून आपला विधानसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. हर्षवर्धन पाटील यांचा उल्लेख मी मातब्बर नेते यासाठीच करतो की हर्षवर्धन पाटील 1995 पासून ते 2014 पर्यंत सलग 20 वर्ष इंदापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार राहिले आहेत. या काळात त्यांनी महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये अनेक कॅबिनेट मंत्रिपदे देखील भूषवली आहेत. हर्षवर्धन पाटील यांचा राजकीय इतिहास थोडक्यामध्ये जाणून घेऊ. हर्षवर्धन पाटील यांना घराणेशाहीचा वारसा आहे. हर्षवर्धन पाटील यांचे चुलते स्वर्गीय शंकरराव पाटील हे काँग्रेस पक्षातर्फे इंदापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार राहिले आहेत. तसेच स्वर्गीय शंकरराव पाटील हे काँग्रेस पक्षातर्फेच बारामती लोकसभा मतदारसंघाचे खासदार देखील राहिले आहेत. शरद पवार यांनीच शंकरराव पाटील यांना डावलून 1991 मध्ये लोकसभेची उमेदवारी आपल्या पुतण्याला म्हणजेच राज्याचे विद्यमान उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दिली होती. शरद पवार यांच्यामुळेच शंकरराव पाटील यांची राजकीय कारकीर्द पुढे धोक्यात आली. अशाच प्रकारची खेळी शरद पवार यांनी हर्षवर्धन पाटील यांच्या बाबतीत देखील केली. हर्षवर्धन पाटील यांना इंदापूर विधानसभा मतदारसंघातून काँग्रेस पक्षाची उमेदवारी मिळू नये यासाठी 1995-1999 या निवडणुकांमध्ये शरद पवार यांनी प्रयत्न केले. शरद पवार यांच्या कूटनीतीमुळेच काँग्रेस पक्षाची उमेदवारी हर्षवर्धन पाटील यांना मिळू शकली नाही. याचा परिणाम म्हणजे हर्षवर्धन पाटील यांनी 1995 साली इंदापूर मतदारसंघातून अपक्ष म्हणून विधानसभेची निवडणूक लढवली. हर्षवर्धन पाटील 1995 साली विधानसभा निवडणुकीत विजयी झाले. पुढे सेना भाजप युती सरकारच्या काळामध्ये ते मंत्री देखील झाले. नंतरच्या काळामध्ये त्यांनी काँग्रेस पक्षाला आपलं समर्थन दिलं आणि काँग्रेस पक्षाने त्यांना मंत्रिपद देखील दिलं. 2014च्या विधानसभा निवडणुकीपर्यंत हा प्रवास अतिशय व्यवस्थितपणे सुरू होता. हर्षवर्धन पाटील काँग्रेसमध्ये आणि राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये देखील चांगलेच स्थिरावले होते. 2014च्या विधानसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार दत्तात्रय भरणे यांनी हर्षवर्धन पाटील यांचा पराभव केला. आता 2014च्या या विधानसभा निवडणुकीमध्ये दत्तात्रय भरणे यांना संपूर्ण पाठबळ होतं ते उपमुख्यमंत्री अजित पवार यांचंच. पुढे 2019च्या विधानसभा निवडणुकीत देखील दत्तात्रय भरणे यांनी हर्षवर्धन पाटील यांचा पराभव केला आणि त्यावेळीही त्यांना पाठबळ होतं ते शरद पवार आणि अजित पवार यांचंच. म्हणजे थोडक्यात पाहिलं तर हर्षवर्धन पाटील यांचे राजकारणातील शत्रू कोण असेल तर ते म्हणजे पवार फॅमिली. आज जरी हर्षवर्धन पाटील यांनी शरद पवार यांचं नेतृत्व मान्य करून त्यांच्या पक्षामध्ये प्रवेश केला असला व शरद पवार यांच्या पक्षाने त्यांना विधानसभेची उमेदवारी जरी दिली असली तरी ही परिस्थिती म्हणजे शरद पवार आणि हर्षवर्धन पाटील या दोघांचीही निव्वळ राजकीय तडजोड आहे. हर्षवर्धन पाटील यांनी अनेकदा पक्ष बदलला आहे. त्यामुळे भविष्यात ते आपल्या पक्षात देखील प्रामाणिकपणे किती दिवस राहतील याच्याबद्दल शरद पवार यांच्या मनामध्ये शंका आहे. आणि पक्षप्रवेशाच्या वेळी शरद पवार यांनी हर्षवर्धन पाटील यांना आगामी काळात आपण महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात स्थान देऊ अशी घोषणा केली आहे. परंतु हर्षवर्धन पाटील यांना देखील माहिती आहे यापूर्वी महाराष्ट्राच्या राजकारणात शरद पवार यांनी अनेकांना मंत्रिपदाची आशा दाखवली, आपला कार्यभाग पूर्ण केला व त्यांना वाऱ्यावर सोडलं. त्यामुळे हर्षवर्धन पाटील यांच्या मनात देखील शरद पवारांच्या नेतृत्वाबद्दल शंका जरूर आहे. थोडक्यात सांगायचं झालं तर हर्षवर्धन पाटील हे आपली राजकीय कारकीर्द ज्यांनी धोक्यात आणली त्या राजकीय शत्रूंना म्हणजेच शरद पवार व अजित पवार किंवा पवार फॅमिली या परिवाराला चांगलेच ओळखून आहेत. परंतु हर्षवर्धन पाटील यांनी शरद पवार असोत किंवा अजित पवार असोत यांच्याकडून काही गोष्ट शिकणं गरजेचं होतं. त्या गोष्टी हर्षवर्धन पाटील शिकले नाहीत. इथंच त्यांची चूक झाली आहे. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये शरद पवार कुठलंही वक्तव्य करत असताना अगदी तोलून मापून वक्तव्य करत असतात. त्या वक्तव्यातून भविष्यात पुढे जाऊन आपल्याला त्रास होणार नाही किंवा आपल्यावरतीच ते बुमरँग होऊन येणार नाही याची काळजी शरद पवार घेत असतात.
आणि हीच गोष्ट हर्षवर्धन पाटील यांनी शरद पवार यांच्याकडून शिकायला हवी होती. हर्षवर्धन पाटील यांनी जेव्हा काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केला तेव्हा एका जाहीर सभेमध्ये बोलताना त्यांनी सांगितलं की मी आता भारतीय जनता पक्षामध्ये आहे, त्यामुळे मला रात्री शांत झोप लागते. पुढे हर्षवर्धन पाटील यांच्या या वक्तव्याचा संबंध त्यांनी केलेला भ्रष्टाचार व त्यांच्या विरुद्ध चालू असणारी ईडी सीबीआय कारवाई या गोष्टींशी जोडला गेला व यातून हर्षवर्धन पाटील यांची भ्रष्टाचारी नेता अशी प्रतिमा समाजामध्ये तयार होण्यास एक प्रकारे मदतच झाली. अगदी अलीकडच्या काळात जेव्हा त्यांनी भाजपमधून पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांच्या पक्षामध्ये प्रवेश केला, त्यावेळेस पक्षप्रवेशाच्या वेळी झालेल्या सभेमध्ये बोलताना हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले की इथून मागच्या लोकसभा निवडणुकीमध्ये आपण सुप्रियाताई सुळे यांचा प्रत्यक्षपणे प्रचार करत होतो, परंतु 2024च्या लोकसभा निवडणुकीमध्ये आपण सुप्रिया सुळे यांचा अप्रत्यक्षरित्या व अदृश्यरित्या प्रचार केला. आता त्यांचं हे वक्तव्य देखील त्यांच्याच अंगलटी आलं आहे. कारण याच वक्तव्याचा समाचार अजित पवार यांनी आपल्या भाषणामध्ये घेतला आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीचा घटक पक्ष असताना देखील महायुतीच्या उमेदवार व अजितदादा पवार यांच्या पत्नी सुनेत्राताई पवार यांचा प्रचार न करता हर्षवर्धन पाटील यांनी अप्रत्यक्षपणे सुप्रिया सुळे यांचा प्रचार केल्याची कबुली दिली आहे आणि त्यामुळे आता जनतेमध्ये पुन्हा त्यांच्या विश्वासार्हतेवरती प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अजित पवार यांनी आपल्या भाषणामध्ये हर्षवर्धन पाटलांच्या या वक्तव्याचा समाचार घेताना सांगितले की आपण आपल्या आयुष्यामध्ये अशा प्रकारचे मॅच फिक्सिंग कधीच केली नाही. स्टेजवर एक व प्रत्यक्ष ग्राउंडवर एक अशी भूमिका कधीच घेतली नाही. हर्षवर्धन पाटील यांनी नेमकी हीच गोष्ट अजित पवार यांच्याकडून शिकणं गरजेचं होतं. हर्षवर्धन पाटील यांना सुनेत्रा पवार यांचा जर प्रचार करायचा नव्हता तर त्यांनी उघडपणे जरी सुनेत्रा पवार यांना विरोध केला असता व सुप्रिया सुळे यांचा प्रचार केला असता तर ती गोष्ट वेगळी ठरली असती. हर्षवर्धन पाटील यांच्या या वक्तव्यामुळे अजित पवार व त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तसेच भाजप पक्ष यामध्ये देखील शंकास्पद वातावरण तयार झालं आहे आणि त्याचबरोबर मतदारसंघामध्येही हर्षवर्धन पाटील यांच्या विश्वासार्हतेवरती प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. आणि याच गोष्टीचं भांडवल इंदापूर मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार दत्तात्रय भरणे हे आपल्या प्रचारासाठी करत आहेत. आता हर्षवर्धन पाटलांचे राजकारणातील तिसरे शत्रू व इंदापूर मतदारसंघातील प्रतिस्पर्धी उमेदवार दत्तात्रय भरणे यांच्याकडून देखील हर्षवर्धन पाटील यांनी एक गोष्ट शिकणं गरजेचं आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये दत्तात्रय भरणे हे मंत्रिपदी कार्यरत होते. पुढं महाविकास आघाडीचं सरकारही गेलं आणि दत्तात्रय भरणे यांचं मंत्रिपद देखील गेलं. नंतरच्या काळात अजित पवार हे काही आमदारांना घेऊन महायुती सरकारमध्ये सामील झाले, परंतु या सरकारमध्ये दत्तात्रय भरणे यांना मंत्रिपदाची संधी मिळाली नाही. आता मंत्रिपदाची संधी मिळाली नाही म्हणून दत्तात्रय भरणे यांनी अजित पवार यांच्यावरती कोणतीही टीका केली नाही किंवा त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये फूट पडल्यानंतर अजित पवार यांच्यासोबत आल्यानंतर शरद पवार यांच्यावरती देखील कुठलीही टीका केली नाही किंवा त्यांनी महाविकास आघाडी सरकारच्या धोरणाबद्दलही कोणतीही टीका केलेली नाही. परंतु हर्षवर्धन पाटील हे जेव्हा भाजपमध्ये होते तेव्हा त्यांनी वक्फ बोर्डाच्या बिलाला समर्थन दिले होते आणि जेव्हा भाजप पक्ष सोडला तेव्हा त्यांनी याच वक्फ बोर्ड सुधारणा कायद्यावरून भाजपवरती टीका केली होती. भाजप पक्षाने हर्षवर्धन पाटील यांना राष्ट्रीय साखर संघाचे अध्यक्षपद देऊ केले होते. तसेच अडचणीच्या काळात त्यांच्या सहकारी संस्थांना देखील मदत केली होती. परंतु भाजप पक्ष सोडून काही दिवस होताच त्यांनी भाजपच्या धोरणावरती व भाजपच्या नेतृत्वावरती टीका करायला सुरुवात केली आहे. याउलट हर्षवर्धन पाटलांचे प्रतिस्पर्धी उमेदवार दत्तात्रय भरणे यांनी कोणावरही टीका टिप्पणी न करता विकासाच्या मुद्द्यावरती आपला प्रचार मतदारसंघामध्ये सुरू ठेवला आहे. हर्षवर्धन पाटील यांनी दत्तात्रय भरणे यांच्याकडून ही गोष्ट शिकणं गरजेचं आहे. कोणतीही टीका टिप्पणी न करता जर त्यांनी विकासाच्या मुद्द्यावरती आपला प्रचार व्यवस्थितपणे मतदारसंघामध्ये राबवला
तर येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये त्यांना विजय मिळण्याची शक्यता जास्त आहे. असो, भविष्यकाळात हर्षवर्धन पाटील आपल्या चुका सुधारून आपण एक परिपक्व राजकारणी आहोत ही गोष्ट सिद्ध करतील अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि या व्हिडिओमध्ये मी इथंच थांबतो. धन्यवाद.